श्रीराम समर्थ. पूज्य केवी तथा बाबा बेलसरे संकलित श्री महाराजांचे विचार सौंदर्य या विचारवाक्यांचा अल्पसा अर्थविस्तार श्री सुनील जोशी पुणे यांनी केलेला आहे, तो आपण पाहूयात. प्रकृती सांभाळायला खाणेपिणे सांभाळले पाहिजे. श्री महाराज शरीर, मन आणि बुद्धी म्हणजे क्रिया, भावना आणि विचार या सर्व बाबतीत मार्गदर्शन करत असतात. श्री महाराजांचे प्रस्तुत वाक्य त्याचेच उदाहरण आहे. परमार्थामध्ये देह अशाश्वत नाशवंत म्हटलेला असला तरी त्याच्या आधारानेच साधन करावे लागते. निदान सुरुवातीला तरी साधनेला शरीर अनुकूल राहील असे पाहावे लागते. एका टप्प्यानंतर अशी अवस्था येते की भगवंत देहालाही सांभाळतो. याचे वर्णन आपण संतांच्या चरित्रात वाचतो. राजयोगामध्ये तर देहावर नियंत्रण मिळवण्यासाठी हठयोगाचाही अभ्यास समाविष्ट केला आहे. परमार्थामध्ये साधन म्हणून शरीराचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. ते कुणीही आणि कोठेही अमान्य केलेले नाही. साधन चांगले असेल तर साध्य साधले जाईल. याबाबत आणखी असे की यस्यां भूमो निपातितो तमावलंब्य विमुच्यते. आपण जेव्हा पाय घसरून जमिनीवर पडतो तेव्हा पुन्हा उठताना जमिनीचाच आधार घेऊन उठावे लागते. याचप्रमाणे परमार्थदृष्ट्या आपण देहबुद्धीत पडलो आहोत तर देहाचाच आधार घेऊन आपल्याला देहाच्या पलीकडे जावे लागणार आहे. म्हणूनही शरीराकडे लक्ष देणे म्हणजे खाण्यापिण्याच्या बाबतीत संयम ठेवणे जरूर आहे. मी काहीही खाईन पिईन आणि गोळ्या औषधं घेऊन साधनेसाठी बरा राहीन असे करता येत असले तरी तेवढेसे पुरेसे नाही. साधनेला चित्त शांत हवे. चित्त शांत व्हायला शरीर हलके व सुदृढ हवे. असे असेल तर एकाग्रता होईल. म्हणून साधकाने काय खावे, किती खावे याबाबत अतिशय संयम बाळगायलाच हवा. आहाराचा फार परिणाम मनावर होतो हे विसरून चालणार नाही. नाहीतर आळस येऊन जपाचा कंटाळा येईल. मन जपापुरतेही एकाग्र होणार नाही. अर्थात खाण्यापिण्याच्या बाबत हे ज्याचे त्याने आपापले तारतम्याने ठरवले पाहिजे. साधनेसाठी शाकाहार उत्तम व सात्विक मानला जातो. गीतेत तर 2-3 ठिकाणी आहाराबाबत स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. आहाराबाबत सर्वसमावेशक अशी अप्रतिम व्याख्या आहे. युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. गीता 6:17. शब्दार्थ: ज्याचा आहार व विहार वगैरे परिमित असते, योग्य प्रमाणात कर्म असते, झोप व जागणे ही दोन्ही ज्याची परिमित असतात, त्याचा योग साधना सर्व संसार दुःखाचा नाश करणारा असतो. खाण्यापिण्याबाबत एक निश्चित सांगता येते की साधकाने गच्च पोटभर कधीही जेवू नये व उपाशीही राहू नये. सात्विक पदार्थच खाण्याची सवय ठेवावी. मुख्य म्हणजे अमुक एक पदार्थ हवाच, त्याशिवाय मी जेवणार नाही असा हट्ट नसावा. रोज सकाळी पोट साफ झाले पाहिजे याकडे लक्ष द्यावे. त्यासाठी वैद्यांचा सल्ला घेऊन उपाय करावेत. भूक लागली असेल तरच खावे. वेळ झाली म्हणून खाऊ नये. ऋतुमानाप्रमाणे आहार घ्यावा. मुख्य म्हणजे निषिद्ध पदार्थ सर्वथा वर्ज्य करावे. असे सर्वसाधारण नियम पाळावे. विशेष नियम आपले गुरु अथवा श्रद्धेय व्यक्तीच्या सांगण्याप्रमाणे अथवा वैद्यांच्या सल्ल्याने पाळावे. खाणेपिणे सांभाळले तर प्रकृती सांभाळली जाईल व शरीर साधनेसाठी सुदृढ राहील. आपण सर्व हा विषय जाणतो, पण वृत्ती आवरत नाही असे होऊ नये. पुष्कळ साधक या बाबतीत कमी पडतात. अन्नपदार्थाचा त्याग करण्याऐवजी संयम असणे महत्त्वाचे आहे. यावर साधकांनी अतिशय गांभीर्याने विचार करायला हवा. कारण ज्या देहातील वाणीने पवित्र नाम घ्यायचे तो देह पवित्र असायला हवा. आहार सात्विक असला तर मनही ताब्यात असते, शांत वाटते. आपण सर्वजण उपवासाच्या दिवशी याचा अनुभव घेतो. उपवासही आपले वय व प्रकृतीचा विचार करून करायला हवे आणि हे सर्व ज्या भगवंतासाठी करायचे आहे त्याची आठवण ठेवून करायला हवे. म्हणून श्री महाराजांनी या महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष वेधले आहे. शरीर सुदृढ राहण्यासाठी हलकासा व्यायामही हवा. आपली नामसाधना पक्की झाली, नामाची गोडी लागली,
एखाद्या दिवशी नाम घेतले गेले नाही व मानसपूजा झाली नाही तर सुटपूट लागली. इतके जरी नाम आवडायला लागले तर नामच खाण्यापिण्याच्या बाबतीत मार्गदर्शन करते असा संतांचा व साधकांचा अनुभव आहे. ही अवस्था येईपर्यंत सांभाळणे जरूर आहे. नंतर सवय होते आणि मन शांत झाल्यामुळे एकूणच मनाची वखवख कमी होते. ती कमी झाली की तोंडावर ताबा येतो. हे सर्व प्रयत्न आपण करत असलो तरी आपल्या प्रयत्नांना मर्यादा आहेत. म्हणून आधी श्री महाराजांच्या कृपेची अत्यंत आवश्यकता आहे. त्याशिवाय काहीही होणार नाही. म्हणून श्री महाराजांच्या चरणी प्रार्थना करूया की श्री महाराजांनी आपल्याला सर्वांना खाण्यापिण्याच्या बाबतीत संयम राहील असा आशीर्वाद द्यावा. इदं न मम. पूज्य केवी तथा बाबा बेलसरे संकलित श्री महाराजांचे विचार सौंदर्य या पुस्तकातील विचार वाक्यांचा अल्पसा अर्थविस्तार. श्री सुनील जोशी, पुणे. श्रीराम जय राम जय जय राम.